पत्रिकेमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते साडेसाती. बरोबर. लोकांना असं वाटतं, की आता साडेसाती सुरू झाली, की हां, हां. म्हणजे आता आयुष्यात काहीच चांगलं नाही होणार. बरं. हे कितपत खरं आहे? हे अजिबातच खरं नाहीये सर. हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे लोकांचा. ओके. कारण काय आहे साडेसाती म्हणजे काय? मगाशी आपण शनी महाराजांबद्दल बोललो. हां. आता शनी महाराजांच्याच पत्रिकेतल्या मूव्हमेंटवरून किंवा त्यांच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्याच्या प्रवासावरून साडेसाती कोणत्या राशीला लागणार हे ठरतं. ओके. म्हणजे पत्रिकेत चंद्र ज्या राशीत आहे आपल्या जन्माच्या वेळेला, हं. ती आपली जन्मरास किंवा चंद्ररास म्हणलं जातं. ओके. आणि जेव्हा ट्रान्झिटमध्ये म्हणजे गोचरमध्ये असताना शनी महाराज त्या राशीच्या, चंद्र राशीच्या एक घर मागं, एक राशी मागे हां. किंवा ती राशी चंद्राची किंवा त्या राशीच्या पुढच्या राशीमध्ये. हां. अशा 3 ठिकाणी शनी महाराजांचा प्रभाव असतो, ज्याला ओके. आपण साडेसाती म्हणतो. ओके. आणि काय शनी महाराजांचा जो प्रवास आहे पत्रिकेतला ना, हा खूप म्हणजे मी म्हणेन की अल्प गतीने चालतो. खूप संथ गतीने चालतो. ओके. कारण 2.5 वर्ष त्यांना एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी लागतात. ओके. त्या कारणाने मी म्हटलं की ह्या 3 ठिकाणी म्हणजे आपल्या चंद्र राशीच्या पूर्वी, हां. आपल्या चंद्र राशीत आणि आपल्या चंद्र राशीच्या पुढे हां. 3 टप्पे 3 झाले. टप्पे म्हणजे झाले. 2.5, 2.5 आणि 2.5 टोटल 7.5 वर्ष ह्याला साडेसाती म्हणलं ओके. जातं. शनी जेव्हा आपल्या राशीच्या एक घर मागे, आपल्या राशीत आणि एक घर पुढे असेल, हां. तो कालावधी आपला साडेसातीचा. हे झालं बरोबर. थेरोटिकल हां. डेफिनेशन. आता साडेसाती म्हणजे काय? जसं मगाशी हं. आपण चर्चा केली. साडेसाती म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून, काही कालावधीसाठी तुमची घेतली गेलेली परीक्षा.